मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. समीक्षा. माझी सकाळ झाली उन्हापासून. आज खूप जास्त ऊन होती. त्या काल पाऊस पडला आणि आज बघू शकता किती फार ऊन आहे. एवढी ऊन आहे की एवढी गरमी होत होती का सांगायची सोय नाही. एवढी गरमी होत होती. एक दिवस पाणी पडते, एक दिवस ऊन येते आणि सकाळी आमच्या घराकडून जे लोखंडवाली चाललेले आहे. सकाळ यांचीच फेरी राहत असते आणि सकाळी उठून अंशी हे मस्ती चालू असते. अंशला खूप ताप असल्यामुळे मी त्याला वाफार देऊन राहिली होती, पण तो एवढा बदमाश आहे ना, तो ऐकूनच नव्हता राहिला की मला दे करत होता. आणि बघू शकता तुम्ही. आणि शेवटी बघा तुम्ही तो घेते की नाही. तर जेव्हा मी सर्व औषध वगैरे टाकली, सर्व झालं आणि त्याला घेऊन बसली, ते एवढ्या जोरजोरात रडायला लागला की मम्मी पण येऊन गेली का खाऊन रडत आहे म्हणून. बघू शकता तुम्ही. आता मी सर्व करून राहिले, लावलो आणि इथं अंशला बोलून राहिले, पण अंश ऐकूनच नाही राहिला. अंश इकडे तिकडे बघते. त्याला समजून जाते की मी आता याला काहीतरी औषध देऊन राहिली आहे आणि मम्मी पण आली काऊन रडत आहे म्हणून सांगून राहिले. ते म्हटलं काही नाही, असंच रडून राहिला आहे बिनफुकट, हा काही आहे नाही याचं. याला समजून येते का याला घेता लपून गेला होता का नाही घेत म्हणून, आणि रडून राहिला होता. बघू शकता. आता 5 मिनिट फक्त हार्डली 5 मिनिट, तो 5 मिनिट पण नाही घेणार नाही, इकडे तिकडे पळत. वाफारा घ्यायला तयार नाही झाला. मग मशीनमध्ये कपडे टाकून दिले. मशीनमध्ये जेवढे पण कपडे होते, बेडशीटा आणि चादरा वगैरे टाकून दिल्या आणि पडदे वगैरे टाकून दिले, कारण की साफसफाई चालू झालेली होती आमची, म्हणून मी पटकन कपडे वगैरे टाकून दिले. आणि इकडे साफसफाई चालू होती. आणि मग नंतर मशीनमधले कपडे झाले, कपडे काढून घेतल्यानंतर वरती वाळू टाकून दिले, कारण की खूप जास्त कपडे होते म्हणून हाताने धुणं पॉसिबल नव्हतं, म्हणून मी मशीनमध्ये टाकून देते. आणि मशीनमध्ये टाकलं की असे गुंडाळ होते, की मोठे कपडे राहते ना, ते पूर्ण गुंडाळून जाते. गुंडाळून गेलं का एवढा कंडा येते एक काढायला का सांगायचं सोय नाही. इच्छा नाही होत काढायची, पण काढायला लागते, कारण खूप मोठे असं पूर्ण गुंडाळून जाते. मग झाल्यावर सर्व इकडे पूर्ण साफसफाई चालू होती. बघू शकता तुम्ही. इकडे गणपती साफसफाई खूप चालू आहे, जोरात चालू आहे. इकडे साफसफाई चालू आहे पूर्ण रूमची. पहिल्या रूमची मागे 2 रूमा केल्या होत्या, आता 2 रूमा नाही म्हणता येत, 1 रूम केली फक्त, समोरची हॉल. आणि इकडे चालू होत्या. आणि इथे कपडे घेतले आणि गच्चीवर चालली होती. गच्चीवर जाऊन पूर्ण कपडे वाळू टाकून देते. पाहत होतं का काकूने पण पूर्ण कपडे धुतले होते आणि जागाच नव्हते कपडे टाकायला, म्हणून मी पूर्ण याच्या भिंतीवर टाकून दिले कपडे. आणि खूप जास्त कपडे होते ना, म्हणून कुठे टाका विचारच येत होता, म्हणून पटापट आवरून टाकून दिले मी कपडे. इकडे पण खूप सारे कपडे टाकलेले होते, काकूने पण साफसफाई केलेली होती म्हणून. ते दोघं साफसफाई चालू होती आणि इथे TV वगैरे काढून घेते. हे पूर्ण साफसफाई नाही आहे. कुकर खेळण्याचा छंद कधी जाणारच नाही. हा ताप असो का काही असो, एवढा ताप होता तरी हा पोराला, तरी हा खेळायला पाहिजे म्हणजे पाहिजे, कुकर पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. आणि पप्पाशिवाय तर 1 मिनिट नव्हता राहत होता. तर नुसते पप्पा जिथे गेले. आता वरचं साफ करत होते म्हणून पप्पा करत होता आणि त्यांच्याजवळच जात होता नुसता. एवढा राग येत होता ना याचा. पण काकू पोरगा शेवटी नंतर आम्हाला बाहेर जायचं होतं. मी बर्फ वगैरे घासून घेतला चेहऱ्याला, कारण की मला बाहेर जायचं होतं. बाहेर जायचं असल्यावर, कारण की हे पोर्स आहे ना माझ्या चेहऱ्यावरचे, ते ओपन राहते, म्हणून मी ते बर्फ वगैरे घासून घेते. नंतर मेकअप वगैरे करते. मेकअप वगैरे झाल्यावर आम्हाला जायचं होतं कन्हैयाचं जेवण करायला, म्हणून आम्ही कन्हैयाचं जेवण करायला गेलो. नंतर आम्ही दहीहंडी पण पाहायला जाणार होतो. बर्फ वगैरे घासून झालेली आहे आणि एवढी गरमी होत होती आणि पूर्ण रेड चेहरा झालेला होता. आणि बर्फ घासून झाल्यावर मेकअप केल्यावर एवढा छान मेकअप होते आणि नॅचरल एकदम चेहरा एकदम नॅचरल वाटत असते. आणि मला पिंपल्स येते नुसते राहू, कारण की ऑइली चेहरा आहे माझा, की काही थोडंसंही ऑइली खाल्लं की झालं, मला एक ना एक फोड येतेच. मग एवढी केअर करायला लागते त्याची. पण किती झालं, 2 दिवस केअर करते आणि 3ऱ्या दिवशी जसं तसं, म्हणून मी
जेव्हाही वेळ भेटला किंवा आठवण आली तेव्हा मी सर्व करून घेते. आणि नंतर बघू शकता पुन्हा रेड झालं आहे आणि फेसवॉश करून घेते. फेसवॉश करून गेलं, कपडे वगैरे चेंज करते. आता टोनर वगैरे लावला आहे, टोनर वगैरे लावते कुकुंबरचं. आणि कुकुंबरचं लावल्यानंतर थोडं फ्रेश वाटत असते मला, म्हणून मी लावत असते. आणि नंतर त्या मेकअप करते, बेसिक मेकअप करते. एवढं काही सांगायचं नाही आहे, पण बेसिक मेकअप करते. बघू शकता तुम्ही. आता फाउंडेशन लावीन, प्रायमर लावीन आणि लिपस्टिक, बस बेसिक मेकअप. काही नाही, घरगुती जेवण आहे म्हणून घरगुती जेवणानुसारच मेकअप केला मी. अजून काही फारसा मेकअप नाही केला. नाही बघू शकता मेकअप झालेला आहे माझा. आणि इथे आयलायनर वगैरे लावलं होतं, ब्ल्यू आयलायनर लावलं होतं म्हणून थोडं छान वाटत होतं. कसा वाटला मेकअप नक्की सांगा. आम्ही दहीहंडी पाहायला गेलो तिरंगा चौकात नागपूरची. मग तिथे थोड्या याच्यात वाचले फोडताना दहीहंडी. नाहीतर झालं होतं, एक सेकंड जो आला होता ना टीम, त्याची तर पूर्ण हात वगैरे पोचलेला होता. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. ते एवढीशी आणि राहिलं आणि सर्वजण खालती पडले. एवढी मजा येत होती, खूप जास्त. एवढी भीड होती तिरंगा चौकात, एवढी जास्त की पाय ठेवायला जागासुद्धा नव्हती. बघू शकता तुम्ही. फर्स्ट पण पोचलेला होता, पण तेवढा नव्हता पोचला, पडून गेला. आणि सेकंड जो होता ना तो तर पटकनच पोचलेला होता. आणि हात वगैरे सर्व लावला होता, पण ते पडून गेले. आणि जो जिंकन त्याला 7 लाख रुपये इनाम होता. आणि खूप मजा येत होती आम्हाला. काढायला गेली पण आमची रिॲक्शन असे होते की घरच्याला करत होता. आणि सेकंडवाला पण पोचलेला आहे. बघू शकता ही टीम पूर्ण ऑलमोस्ट पोचलीच होती पूर्ण त्या दहीहंडीपाशी, पण ती थोडीशी आली राहिली. घरी आलो. माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब पण करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. खूप मोठा होता आहे व्हिडिओ म्हणून इथेच एंड करते. थँक्यू.